आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत ओझरचा श्री विघ्नेश्वर गणपतीचे दर्शन आणि त्याची संपूर्ण माहिती। नवी मुंबई ते ओझर विघ्नहर्ता मंदिराचे टोटल डिस्टन्स आहे 184 किलोमीटर। या प्रवेशद्वारातून आपण प्रवेश केल्यानंतर काहीच अंतरावर आहे ओझरचे गणपती बाप्पाचे मंदिर। थोडंसं पुढे गेल्यानंतर आपल्याला लागतं वाहनतल पार्किंग पावती। इथेच आपल्याला पार्किंगचे पैसे पे करावे लागतात, जे कारसाठी 30 रुपये आणि बससाठी 100 रुपये आहेत। स्टार्टिंगलाच आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज आणि माऊली आपल्याला बघायला भेटतात। त्यानंतर तुम्ही बघू शकता पार्किंग खूपच मोठी आहे। इथे आपण कार पार्क केली आणि आपण इथूनच निघालो बाप्पाच्या दर्शनाला। नमस्कार मंडळी, सर्वांना श्री स्वामी समर्थ। मी राज पटेल तुमचं अगदी मनापासून स्वागत करतोय राज पटेल ऑफिशियल युट्यूब चॅनलवरती। आजच्या व्हिडिओमध्ये आपण कव्हर करतोय ओझरचा श्री क्षेत्र विघ्नेश्वर गणपती। हा गणपती महाराष्ट्रातील अष्टविनायकापैकी 7वा गणपती मानला जातो। हा गणपती पुणे जिल्ह्यातील ओझर तालुक्यात स्थित आहे। आता आपल्या समोर तुम्ही बघताय, इथूनच आपल्याला जायचं आतमध्ये। पार्किंग मधून इथून चालत आल्यावर आपल्याला जायचं या साईडला। इथेच समोरच मंदिर आहे। इथे प्रसादाची आणि छोट्या मुलांसाठी खेळण्यांची दुकानं आहेत। आणि इथे स्टार्टिंगलाच बघू शकतो तुम्ही लागतो हनुमान मंदिर। जय हनुमान जय श्रीराम। आणि दुसरा गौली बाबा मंदिर त्याच्या बाजूलाच आहे। आणि हा बघता तुम्ही श्री विघ्नहर्ता एंट्री आहे। इथे आपण चप्पल स्टँड पण आहे, चप्पल काढूया आपण। आतमध्ये आल्यावर पण तुम्ही बघू शकता ते खेळणी छोट्या मुलांसाठी आणि प्रसादाचा पण इथे शॉप्स आहेत। हार फुल इथून तुम्ही घेऊ शकता। पण हार फुल घेतलेले आहेत। आणि माझ्या मागे बघताय इथे बघा, हाच आहे म्हणजे ओझरचा विघ्नेश्वर गणपती। बोला गणपती बाप्पा मोरया। मंगलमूर्ती मोरया। अष्टविनायकातला 7वा गणपती म्हणजे ओझरचा विघ्नहर। या गणपतीला विघ्नेश्वर म्हणूनही ओळखले जाते। विघ्न म्हणजे कार्यात बाधा येणारी बाधा आणि हर म्हणजे दूर करणारा। दर्शनाची वेळ सकाळी 5 ते रात्री 10 वाजेपर्यंत हा मंदिर भाविकांसाठी खुला असतो। येथील मूर्तीचे वैशिष्ट्य म्हणजे येथील मूर्ती पूर्वाभिमुखी असून सोंड डावीकडे आहे। मूर्तीचे डोळे माणिक रत्नांनी मढवलेले आहेत, त्यामुळे मूर्ती अत्यंत तेजस्वी दिसते। चला बाहेर जाण्याचा मार्ग। आणि आपलं दर्शन खूपच भारी झालं, म्हणजे 5 मिनिटं लागले असतील जास्तीत जास्त। काहीच गर्दी नव्हती आणि खूप भारी वाटलं। मी फर्स्ट टाइम आलो इथे आणि मंदिराची माहिती मी तुम्हाला थोड्या वेळात सांगतो। येथील मंदिर अतिशय भव्य आणि देखणे आहे, ज्याला सोन्याचे कळस आणि सुंदर तटबंदी आहे। आणि इथला इतिहास म्हणजे त्रिपुरासूर राक्षसाचा वध केल्यानंतर गणपतीने विघ्नहर्ताचे रूप धारण केले, अशी पौराणिक कथा सांगितली जाते। बघता हे सर्व रूम्स आहेत। बघता पण इथे बघू शकता म्हणजे राहण्याची उत्तम सोय इथे पण आहे। राहण्याची उत्तम सोय, गरम पाणी इथे पण बघताय। कार्यक्रमाच्या निमित्तानं सन्मानित करण्यात आमच्या सहयोगी मामा अपने आनंद सोहळ्यामध्ये सहभागी झालेत। आपले यशस्वी स्वागत। हा बघता मंदिर, आणि मंदिराच्याच या साईडला कुकडी नदी आहे, तिथे आता आपण चाललोय। आणि तुम्ही बघताय नदी खूप छान आहे, खूपच भारी।
जगह क्लीन आहे, कुठेही कचरा नाहीये. देवस्थानाच्या परिसरामध्ये मासे पकडा सक्ता नाही आहे. आणि पाणी खूपच क्लिअर पाणी, एकदम क्रिस्टल क्लिअर पाणी आहे. क्लिअर पाणी इथे. आता आपलं दर्शन झालं आणि आता आपण इथून डायरेक्ट निघतो घरी जायला. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. चलो बाय.